अरुण सरांकडे जाऊया. अरुण सर, जसं आपण मघाशी सुद्धा चर्चा करत होतो की या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांकरता अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात झालेल्या आहेत. किसान क्रेडिट कार्डवरील कर्जासंदर्भातली घोषणा असू दे, एआयचं क्षेत्र कृषी क्षेत्राशी संलग्न करण्यासंदर्भात घोषणा असू दे, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे डाळींचा जो काही सगळं क्षेत्र आहे ते स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता निर्णय घेण्यात आलेला आहे. 6 वर्षांचा कार्यक्रम तयार केला जाईल. एक लॉंग टर्म विचार हा अर्थसंकल्प सादर करताना मांडण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे. मला जेव्हा मी हे ऐकत होतो तेव्हा मला खरोखर आनंद होत होता की प्रत्येक वेळेस आपण हे म्हणत, खास करून परिणाम कोणावर होतो. अर्थसंकल्प जेव्हा जेव्हा सादर केला जातो तेव्हा जो गरीब वर्ग असतो आणि मध्यम वर्ग जो असतो, शेतकरी असतो, हे 3 प्रमुख विभाग असतात ज्यांच्यावरती संपूर्ण फोकस केला गेला पाहिजे असतो अर्थसंकल्पामध्ये. तो यावेळेस केला गेला हे दिसून येते. पहा, विरोधकांनी सुद्धा पहिल्यांदा याचं स्वागत केलं आहे अर्थसंकल्पाचं, की या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांवरती, महिला वर्गावरती, ज्येष्ठ नागरिकांवरती आणि आरोग्य क्षेत्रावरती, शिक्षण क्षेत्रावरती विशेष लक्ष दिलेलं आहे. जे छोटे छोटे उद्योग आहेत त्या उद्योगांना कसं बळ दिलं जाईल, आणखीन ते बळ दिल्यामुळे रोजगार निर्मिती होते की नाही याच्याकरता काय केलं पाहिजे याचा पूर्णपणे अभ्यास करून हे बजेट सादर केलं गेलं आहे. आणि आता आपण पाहाल की जे छोट्या उद्योगांना सरकारतर्फे मदत दिली जाणार आहे त्याच्यामुळे नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. जो बेकारीचा जो प्रश्न आहे तो याच्यामुळे सुटणार आहे. आता पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती सुद्धा सरकारने इथे तुम्हाला गॅरंटी दिली की जलजीवन मिशन हा जो काही प्रयोग अगोदरपासूनच सुरू आहे तो प्रयोग आम्ही 2028ला संपवणार आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये नळाद्वारे डायरेक्ट पाणी जाईलच, त्याची गॅरंटी सरकार तुम्हाला देते. कालावधी सुद्धा त्यांनी त्याच्याकरता सीमित केला आहे की 2028ला हा कार्यक्रम पूर्ण झालेला असेल. सरकारने प्रत्येक क्षेत्र, शाळांच्या बाबतीत घ्या, विद्यार्थी ज्या सरकारी शाळा आहेत, माध्यमिक सरकारी शाळा, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फायदा कसा होईल त्याकरता त्यांनी ब्रॉडबँड सेवा मोफत देण्याची सुविधा सध्या केलेली. असा विचार आजपर्यंत झाला नव्हता. कोणत्याही सरकारने असा विचार केला नव्हता. विद्यार्थी जर तिथे घडला नीट तर तो भविष्य, भारताचं भविष्य आहे. म्हणून त्याने विद्यार्थ्यांना सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये त्यांना सामावून घेतलेलं आहे. इतर सर्व वर्ग सामावून घेतले गेलेत. म्हणूनच आज विरोधक कोणत्या तोंडाने याच्यावरती आता विरोध करणार हे त्यांच्या समोर पडलेला आता हा एक प्रश्न आहे की आता काय बोलायचं या अर्थसंकल्पाच्या विरोधात. पाहूया विरोधक काय म्हणतात. काँग्रेसच्या प्रवक्ता संगीता तिवारी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? अरुण सावंत सुद्धा ऐकतायत, त्यांचं म्हणणं आहे की आता काय आहे विरोधकांकडे या सगळ्या संदर्भात बोलण्यावर? 100% मी विरोधक म्हणून नाही बोलणार, पण एक महिला आणि महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी जे आम्ही करदाते आहोत, जे कर भरणारा सामान्य नागरिक आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय देताय? याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना दिलंय, मान्य आहे, विद्यार्थ्यांना कॉलेज शिक्षण सगळं मान्य आहे, पण खास करून महिलांसाठी तुम्ही त्याच्यामध्ये जे देतायत, महागाई कमी होण्यासाठी तुम्ही काय केलंय? माझं एवढंच म्हणणं आहे की महागाई कमी, महिलांचं जे बजेट असतं त्याच्यावर प्रत्येक घराचं बजेट असतं. महिलेच्या हातात जेव्हा पैसा येतो तेव्हा त्याच्यावर घर चालतं. जर महिलेसाठी तुम्ही चांगल्या स्कीम आणल्या तर निश्चित प्रकारे घर चांगलं चालणार. आणि त्या महिलांसाठी सामान्य नागरिक जो करदाता आहे त्याच्यासाठी मागच्या वेळेसही त्यांनी सांगितलं होतं करदात्यांसाठी आपण जो स्लॅब ठेवणार आहे तो 5 लाखाचा ठेवणार आहे. आता म्हणजे या बजेटमध्ये प्रॉमिसेस हे होईल असा अंदाज आहे. असं ठीक आहे, अंदाजे बजेट असतात, पण ऍटलीस्ट जे त्याच्यातल्या तुम्ही 10 आम्हाला आश्वासनं देता बजेटमध्ये महिलांसाठी, त्यातली तुम्ही किती पूर्ण करता? म्हणजे नुसतं एखादं रेवड्या वाटण्यासारखं बजेट नसावं असं एक महिला विरोधक म्हणून नाही बोलत. पुन्हा एकदा सांगते, मी जरी काँग्रेसचे असेल तरी मला एक सामान्य म्हणायचंय की महिलांसाठी आणि करदात्यांसाठी तुम्ही खरंच काहीतरी एक वाव असं फील येणार काहीच नाही केलेलं आहे. संगीताताई, करदात्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 12 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न असणार आहे त्यांना आता कर नसेल, हा एक महत्त्वाचा निर्णय करदात्यांसाठी म्हणून घेण्यात आलेला आहे. पण तुमचा जो महिलांसंदर्भातला मुद्दा होता तो आपण विचारूया. त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांना काय देण्यात आलेलं आहे? महागाई कमी झालेली नाहीये, रेवड्या देणार हा अर्थसंकल्प आहे असं म्हणतायत त्या. बहुतेक ताईंनी बजेट ऐकलेलं दिसत नाही आहे, त्यामुळे कदाचित अशी प्रतिक्रिया आली असेल, आपण समजू शकतो.
परंतु एक हा मिनिट, लक्षात एक मिनिट. नाही नाही ताई थांबा आता सकाळपासून बजेट ऐकलंय. तुम्ही मग ऐकलं असतं तर महिला किंवा पुरुष नाही, आता नाही. एका नाही, कुटुंबामध्ये महिलांसाठी येणारा तुम्ही पैसा हा जे वाढलेला आहे. दिलंय, 12 OBC, लाखापर्यंत जर मागासवर्गीय, करमुक्त OBC असेल सगळं तर वाचलंय क्रयशक्ती मी. वाढली. कुटुंबाची क्रयशक्ती वाढल्यानंतर तिथं खर्च करण्याची शक्ती वाढलेली आहे आणि खर्च करण्याची शक्ती जर वाढली तर उत्पादन पण बॅलन्स केलं पाहिजे. म्हणून उद्योजकांना विशेषतः जिथे 45% एक्सपोर्ट असलेला उद्योजक म्हणजे MSME लघु उद्योग याच्यासाठी वेगळ्या स्कीम्स केलेल्या आहेत. विशेषतः मला सांगायला आवडेल की क्रेडिट गॅरंटीची जी स्कीम होती तारण ठेवून त्यांना जे लोन घ्यायला लागत होतं त्याची लिमिट 5 कोटीची 10 कोटी केली आहे. हे आजपर्यंत कधीच असं झालेलं नाही आहे. 10 कोटीनंतर स्टँडअप इंडिया ही महिलांसाठीच आहे. पुन्हा स्टँडअप इंडिया योजना ही महिला उद्योजकांसाठी आहे. हिचं बजेट 1 कोटीचं 2 कोटी केलेलं आहे. कारण ग्रीनफील्ड नवीन इंडस्ट्रीजसाठी स्टार्टअपसाठी सुद्धा सेम याच्यामध्ये दुप्पट केलेलं आहे. 10 कोटीवरून 20 कोटीपर्यंत त्याची मर्यादा वाढवली आहे. आणि सर्वात आकर्षक अशी गोष्ट जी आहे ती उत्पादन यातून वाढणार आहे ती छोटे छोटे कुटीर उद्योग जे आहेत घरगुती उद्योग जे आहेत ज्यांना उद्यम असिस्ट पोर्टलद्वारे असिस्ट केलं जातं त्यांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत क्रेडिट उपलब्ध करून दिलं जाईल. यातून काय होणार आहे तर 7.5 कोटी म्हणजे 7.5 कोटी रोजगार वाढतील आणि हे रोजगार वाढल्यानंतर घरात येणारा उत्पन्न पुन्हा वाढणार आहे आणि ते परत करमुक्त असेल 12 लाखापर्यंत. त्यामुळे असं सायक्लिक डेव्हलपमेंट जर आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला फार मोठा परिणाम जाणवेल. आणि रोजगार जे वाढलेले आहेत जे कामगार वर्ग आहे जो ई-श्रम पोर्टलवर रजिस्टर्ड आहे त्याला PMJAYच्या सुविधा ह्या देण्यात आलेल्या आहेत सरसगट. त्यामुळे आत्तापर्यंत आयुष्यमान भारतच्या योजना ज्या होत्या त्या लाभार्थ्यांसाठी सिलेक्टेड लाभार्थ्यांसाठी होत्या पण ई-श्रम पोर्टलवरचे जे लाभार्थी आहेत त्यांना हे मिळणार आहे. त्यामुळे तिथे आरोग्यावरचा खर्च कमी होणार आहे. एका बाजूला उत्पादन वाढवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.